नमस्कार. नमस्कार. आमच्या आजच्या पॉडकास्टमध्ये बऱ्याचशा इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. कुठल्या आहेत? ते एका गेस करता डेट ऑफ असेंब्ली हे डेट ऑफ बर्थपेक्षा जास्त ॲप्रोप्रिएट काय आहे? आणि फिंगरप्रिंट्स सगळेच देतात. पण या गेस्टने का आणि कुठले ठसे दिलेत? वन डे इंटरनॅशनल मॅच चालू असताना या गेस्टला वारंवार आयोजकांनी फोन करून का बोलावून घेतले? आणि जोडीदाराने पाय बघून लग्न का ठरवलं? घसघशीत पगाराची नोकरी का सोडली? आणि पॉडकास्टचा शेवट एकमेकांबद्दलच्या भावना व्यक्त करणाऱ्या स्वीटच्या पत्राने आणि गान कोकिळ्याच्या आवाजाने कसा होतो हे बघण्यासाठी आमचं पॉडकास्ट बघत राहा. आणि हो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर मंडळी, आमच्या या पॉडकास्टचं पहिल्या सेक्शनचं नाव आहे फटा पोस्टर निकला हिरो. आणि आजचे आमचे गेस्ट हे या हिरोपेक्षा काही कमी नाही आहे. यांची ओळख करून जायची म्हणजे असं आहे की 11 वर्षापूर्वी आमचं कुटुंब पोटपाण्याच्या सोयीकरता नागपूरमधून आपले मित्रमंडळ आप्तमंडळी सोडून गुरगावसारख्या एका अनोळखी शहरात प्रस्थापित झालं. तिथे गेल्यावर एक जे गाणं आहे ना, की जिंदगी तेरे गम ने हमें रिश्ते नहीं समझाए, मिले जो मिले धूप में मिले छाव के ठंडे साए. या गाण्याच्या ज्या ओळी आहेत त्या मला परफेक्ट समजण्यात आल्या. कारण असं की तिथे दोन जोडपे आमच्या आयुष्यात आले आणि आमचे अविभाज्य अंग झाले आहेत. आणि अशा या जोडप्यात एक जण नरम तर दुसरा गरम आहे. आणि तरीही हे काही हीर रांझा किंवा लैला मजनून काही कमी नाही. बिलकुल. तर याच्यातली लैला जी आहे हिने प्रोग्रामिंगचे कोर्सच नाही सोडवले, तर आयुष्यातले कठीण कठीण गणित पण सोडवले आहेत. आणि तिच्या घरच्या परंपरेनुसार गा कोकिळा गा हे सुमधुर गीत गात नवऱ्याचा आणि आप्तपरिवाराची सहमती आणि होकार मिळवला आहे. मजनू हा वर्ल्डचा बेस्ट फोटोग्राफर आहे. एक सेकंड, बेस्ट नाही, सेकंड बेस्ट, कारण की फर्स्ट बेस्ट म्हणजे बेस्ट तर मी आहे. सॉरी, करेक्ट करेक्ट. तर मजनू हा वर्ल्डचा सेकंड बेस्ट फोटोग्राफर आहे. यारो का यार आणि असा जिंदा दिल माणूस आहे. आणि लैलाच्या गळ्यात कोकिळा तर मजनूच्या गळ्यात सेल्स न होण्याचे ना 1001 कारण त्याला तोंडपाठ आहेत. कुठल्याही गोष्टीचं तुम्हाला परखड स्पष्ट मत जाणून घ्यायचं असेल तर या मजनूवर तुम्ही नक्कीच भरोसा ठेवू शकता, पण पत्ते खेळताना चुकूनही याच्यावर भरोसा ठेवू नका. आणि असे हे कपल म्हणजे विक्रम खेर आणि कल्याणी खांडेकर खेर आले आहेत आणि याच्यामुळे आम्ही त्यांचं स्वागत करतो. आणि हा आमचा चहा की कॉफीचा पॉडकास्ट तुम्ही असेच बघत राहा याची अपेक्षा पण करतो. तर वेलकम विक्रम, वेलकम कल्याणी. नमस्कार सगळेजण. दैदिप्य, मालक आणि रसिका, तुमचे आभार. आमच्यासारख्या कॉमन मॅनला तुमच्यासारख्या आर के लक्ष्मणनी इथे बोलवलं बापरे. बापरे. आणि कॉमन मॅन आणि वुमनचा Common woman. इंटरव्ह्यू हम्म. घ्यायचा जो उपक्रम तुम्ही सुरू केला आहे तो आमच्यासाठी नवा आहे आणि फार इंटरेस्टिंग आहे. आणि तेही म्हणजे इतकं साध्य 25वा लग्नाचा वाढदिवस साधून त्यांनी तो घेतला. पण मला असं वाटतं की हे आपलं सगळं कॅज्युअल राहणार. येस, ऑफकोर्स. सो वी डोंट नीड टू बी व्हेरी फॉर्मल अबाउट. बिलकुल नाही. ॲब्सोल्युटली. तर आमच्या पहिल्या सेक्शनचं नाव आहे आधार कार्ड. आधार कार्डमध्ये जसं गव्हर्नमेंट तुमचं नाव, पत्ता, एज आणि काय काय विचारतं, आम्ही पण तशा आमच्या गेस्टचं आधार कार्ड करता फक्त नाव पत्ता विचारतच नाही, बाकी भरपूर काही विचारतो, सो दॅट ते आमच्या रेकॉर्डमध्ये राहील. तर आपले आजचे कपल विक्रम आणि कल्याणी, तुम्ही तुमचं बालपण कुठे गेलं होतं याबद्दल काही सांगा. तुम्ही मी सांगता आधी की सांगते. ओके. हा, म्हणजे मी प्लीज. इस्टेटची मालकीण होते तर मी आधी सुरू करते. नक्की. हां. तर आधी जन्म माझा नागपूरचाच आहे, पण स्कूलिंग सगळं ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूरमध्ये, म्हणजे चंद्रपूरला जी आमची इस्टेट होती ऑर्डनन्स फॅक्टरी इस्टेट, तिथे माझं सगळं स्कूलिंग झालं. आणि त्या इस्टेटीची मालकीण होती म्हणून विक्रमनी माझ्याशी लग्न केलं, असं त्याचा स्वीट गैरसमज होता की ही इस्टेटीची मालकीण आहे म्हणून. तर स्कूलिंग सगळं तिकडे झालं. नांदेडला इंजिनिअरिंग झालं आणि इंजिनिअरिंग नंतर 1 वर्ष नोकरी केल्यावर लगेचच आमचं लग्न झालं. विक्रम, तुझ्या बालपणाबद्दल. हो, माझी म्हणजे इट्स अ क्लासिक केस ऑफ नॅशनल इंटिग्रेशन. मूळचा नागपूर, पण माझं सगळं शिक्षण, शालेय शिक्षण झालं मध्य प्रदेश भिलाईमध्ये. आता ते छत्तीसगडमध्ये येतं. भिलाई नावाचं छोटंसं गाव आहे. त्याच्यानंतर मी ऑफकोर्स व्हेरियस सिटीजमध्ये मी शिक्षणासाठी केरळमध्ये गेलो. केरळहून मग मी मुंबईला जॉब केला. पोस्ट ग्रॅज्युएशन UPमध्ये केलं. त्याच्यानंतर पुणे, मुंबई, बँगलोर, गुरगाव अशी लंबी जर्नी झाली. पण थोडक्यात सांगायचं तर भारतातले ईस्ट सोडून सगळीकडे मी राहिलेलो आहे. आम्ही तर तुला आतून बाहेरून सगळं ओळखतो. हो. तर तू हो, म्हणजे आता आतूनही मला ओळखतो. पाठ- कारण विक्रम कुठले अंडर गार्मेंट्स घालतो, त्यांचा कलर कुठल्या काय, रंगाचे घालते ते हे पण सगळं आम्हाला या माहिती. पॉडकास्ट मध्ये चालतं. रसिकाला माहिती आहे. हो. म्हणून आतून त्याचा पण एक किस्सा आपण सांगू. बरोबर आहे. एनिवे, तर म्हणजे आम्हाला माहिती तू पण बस- लोकांची गैरसमजूत होऊ शकते या स्टेटमेंट.
बरं. तर कमिंग बॅक टू द म्हणजे प्लग पॉइंट, की आम्हाला माहिती आहे की तू अतिशय बदमाश, व्रात्य असा आहेस आमचा मित्र. अशी सो माझी तू इमेज आहे. आत्ताच तू असा आहे, तर लहानपणी तर तू अजून असशील. इनफॅक्ट लहानपणचे जे फोटोज पाहिले त्याच्यात हम्म. सगळ्यात चिबल्ला मुलगा जर का कोणी दिसत असेल तर तो विक्रम आहे, हे आम्हाला कळून यायचं. ओके. सो मस्ती वगैरे हे सगळं सोडून तुझ्या काही लहानपणच्या काही फॅन्टसीज होत्या का, ज्या तुला अशा आत्ता लक्षात आहे? फॅन्टसीसच्या आधी मी एक फक्त गोष्ट सांगते की सिन्स तू म्हटले की खूप चुलबुला होता, तर आई त्याच्या लहानपणाची एक आठवण सांगतात की दरवेळी फर्स्ट डे फर्स्ट शो बघायला विक्रमला न्यावं लागायचं. हम्म. आणि प्रत्येक वेळी असं काही फायटिंगचा सीन आला की जिथे विक्रम बसलेला असेल तिथून धावत धावत स्क्रीन जवळ जायचा आणि मग फायटिंगची ऍक्शन करायचं आणि परत आईजवळ यायचं. अच्छा. आणि ते पिक्चर्स बघून बघून माझ्या मनावर, बालमनावर इतका परिणाम झाला की मी 1-2 पिक्चर्स मध्ये बघितलं की अमिताभ बच्चन हा पोलीस सब इन्स्पेक्टरचं काम करतो. तर माझी बालपणाची फॅन्टसी होती की आपल्याला मोठं होऊन पोलिसात सब इन्स्पेक्टरच व्हायचं. आणि मी होतो आतून फार घाबरट. ओके. त्यामुळे मला बरेच माझे नातेवाईक किंवा आई, मोठा भाऊ चिडवायचे की अरे तू इतका फट्टू आहे पण तू पोलीस सब इन्स्पेक्टर कसा होणार. पण ठीक आहे, पण सब ती fantasy इन्स्पेक्टर नाही होती. झालो, इट वॉज अ फॅन्टसी. त्याच्या पुढच्या बऱ्याचशा फॅन्टसीज आहेत पण त्या कदाचित आपल्या पॉडकास्टच्या तत्वांमध्ये बसणार नाही, त्यामुळे ते आपण एखाद्या दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी बोल. आणि कल्याणी तुझ्याबद्दल? कल्याणी, तुझ्या त्याची फॅन्टसी पूर्ण नाही झाली, पण मला असं सगळेजण सांगतात की माझी लहानपणीची फॅन्टसी म्हणजे मला अमिताभ बच्चनशी लग्न करायचं होतं. तर ऍक्च्युअल अमिताभ बच्चनशी नाही, पण या अमिताभ बच्चनशी, फॅन्टसीतल्या. फॅन्टसीतल्या अमिताभ बच्चनशी माझं लग्न झालं. सो माय फॅन्टसी वा, good. कम्प्लिटेड. तर लग्न तर झालं ठीक आहे, पण त्याच्या आधी तुम्ही कॉलेज वगैरेला गेले होते. मला तुमच्या कॉलेजच्या काही फनी मेमरीज एक एक सांगितली तर आम्हाला फार मजा येईल त्याची. कारण आम्हाला माहिती आहे की तुम्ही दोघंही हॉस्टेलमध्ये हॉस्टेलमध्ये राहिलेले. राहिले होते, तर नक्कीच काही धूम केलीच असेल. तर आपला फॉर्मॅट कसा खूप फॉर्मल आहे का? नाही, खूप फॉर्मल नाही आहे. तुम्ही बिलकुल तुम्ही तुमच्या कम्फर्टेबल होऊन answers सांगू करू शकता. बरं, म्हणजे ऐकणाऱ्यांना वाईट वाटेल असं. नाही, बिलकुल नाही वाईट वाटत. तर गोष्ट फार जुनी आहे, जवळपास 25-30 वर्षापूर्वी मी कॉलेजमध्ये होतो. REC कॅलिकट, आजकाल त्याला NIT कॅलिकट म्हणतात. आणि आमच्या काळात एक फार इंटरेस्टिंग मनोरंजक विषय असायचा, तो म्हणजे 3 महिने आमची जोरदार रॅगिंग व्हायची. आणि त्या रॅगिंगमध्ये मारपीट, 101 थपडा वगैरे, विच वॉज अ कॉमन डील. पण काही अद्भुत प्रसंग असायचे. एक, आता तुम्ही विचारलंच कॉलेजचं, तर एक अद्भुत प्रसंग, आणि तुम्ही सुरुवात केली आधार कार्डच्या ठस्यांवरनं. आधार कार्डमध्ये फिंगरप्रिंट्स असतात. ओके. आजकाल वेगवेगळ्या प्रकारचे प्रिंट्स असतात, पण आमच्या कॉलेजमध्ये रॅगिंगमध्ये एक वेगळ्या प्रकारचा प्रिंट असायचा. असं व्हायचं की रात्री 12 वाजता सगळ्यांना एका खोलीत बोलवलं जायचं, जवळपास 15-20 मुलांना. आणि 1, 2, 3 म्हटल्याबरोबर सगळ्यांनी आपले कपडे काढायचे, निर्वस्त्र एकदम. ओके. मुलंच असायची. आणि मग आम्हाला प्रत्येकाच्या हातात एक इंजिनिअरिंग ड्रॉइंगची एक शीट असायची, एक पेन्सिल स्केल असायची आणि एक इंकची बाटली दिली. अच्छा, म्हणजे अभ्यास करवायचे असे. अभ्यास करायचे. मग आम्हाला काम असं असायचं की इंक आपल्या हातावर घ्यायची, आपल्या पार्श्वभागावरती चोपडायची. अरे बापरे. ओके. ती ड्रॉइंग शीट जी असते, इंजिनिअरिंग ज्यांनी केलं असेल, इंजिनिअरिंग ड्रॉइंगची एक शीट असते, त्याच्यावर बरोबर मार्जिन वगैरे आखायची, नाव लिहायचं, बॅच लिहायचं. आणि त्या आपल्या पार्श्वभागाचे ठसे त्या ड्रॉइंग शीटवर व्यवस्थित उमटवायचे. तर मग कोणी बादलीवर ठेवायचं आणि त्याच्यावर आम्ही बसायचो. असे बरेच विविध प्रयोग म्हणजे करायचो. विक्रम, असावाला ठसावाला कुठे आपल्याला तो मिळू शकेल का? तो ठसा आज सुद्धा माझ्या घरी लपवून मी ठेवलेला आहे. ओके. एखाद दिवशी वेळ मिळाला तर आम्ही जर दाखवू. का त्याला फ्रेम केलं तर असं वाटेल की ते म्हणजे आपण दसऱ्याला सोन्याचं हे देतो ना पान, तशा टाईपचं दिसेल. हो, आता तू फॅन्टसाइज करतेस. युनिक आणि भन्नाट आयडिया. युनिक, अतिशय युनिक आणि भन्नाट हा प्रयोग. वा. तुमचा कल्याणी, काही अनुभव? मी खूपच अभ्यासू आणि अशी मुलगी पण होते, फनी त्यामुळे मेमरी तर काही असेलच. मला असंच आठवत नाही की आम्ही तुम्ही काहीतरी कॉलेजमध्ये प्लॅनचेट वगैरे खूप केलं होतं ना कल्याणी? हो. प्लॅन चेट केलं होतं मला आठवतं काहीतरी Yes. असं. त्या बाबतीत first मी year पण मध्ये- बरंच ऐकलं. फर्स्ट इयर मध्ये आम्ही आणि plan एक check फार केलं मोठा होतं. थोर आत्मा आला होता प्लॅनचेटच्या. हो. Over to you. कोणाला करायचं? PV नरसिंहराव. नाही तोपर्यंत जिवंत होते PV नरसिंहराव. मग तुम्ही म्हणजे काय केलं त्यांच्या आत्म्याला? ते तुम्ही सांगा, काय? जिवंत असताना बोलवलं. मला आठवत नाही आम्ही कोणाला बोलवलं होतं. ओके, जो कोणी तर, व्यक्ती होता.
पण ऍक्च्युली आली होती, म्हणजे लोकांना मी सांगितलं तर विश्वास नाही बसणार, पण ऍक्च्युली आली होती. तिघांनी आम्ही बोट ठेवलं होतं आणि ती वाटी गरगर गरगर फिरत होती. आणि मग आम्ही त्या आत्म्याला जेव्हा जायला सांगितलं तेव्हा ती अशी हॉस्टेलच्या गेटपर्यंत आम्ही ती वाटी घेऊन घेऊन म्हणजे आम्ही नव्हतो हलवत, ती स्वतःच हलत होती वाटी. आणि त्या आणि- व्यक्तीला नाव विचारायचं, कोणीतरी पॉलिटिकल पर्सनॅलिटीचं नाव होतं. हा, तर अशी ती आणि मग नंतर आम्ही 4घी जणी होतो रूम मध्ये. मग ते प्लॅनचेट झाल्यावर आम्हाला भीती वाटली. मग 4घी आम्ही एकत्र सगळ्यांचे बेड जोडून मग झोपलो होतो. अशी काही काही गमती केल्या होत्या. त्याच्यानंतर पण मग कधीच प्लॅनचेट करायची हिंमत थोडक्यात नाही या झाली. गमतीचा सारांश असा की प्लॅनचेट वगैरे करू नका. आजच्या काळात खूप धोकादायक असतं हम्म. आणि नवऱ्याला खूप भीती वाटते या सगळ्या गोष्टी. हा, म्हणजे किती पोलीस सब इन्स्पेक्टर असला तरी भीती वाटते. तर ओव्हरऑल तुला सगळं तुझं बघता विक्रम, बोल. मला असं वाटतं की तुला भरपूर तुझ्या क्रशेस असतील त्यावेळेला. हो, अगदी बरं वादच. एक तरी सांग. एक माझी फार फर्स्ट सांग. पहिली 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 बऱ्याच लोकांची असते. मी जेव्हा 3ऱ्या वर्गात होतो किंवा 2ऱ्या वर्गात, तेव्हा माझी क्लास टीचर होती रवानी. आम्ही अनफॉर्च्युनेटली रवानी बहनजी म्हणायचो त्यावेळेस, हिंदी मिडियमच्या शाळेत. आणि ती इतकी सुंदर टीचर. तर त्यावेळेस जेवढं शक्य असेल तेवढं आम्ही फॅन्टसी करायचो. पण तिचं नंतर काय झालं ते आम्हाला कळलं नाही. इनफॅक्ट माझी फार इच्छा आहे की एकदा त्या गावात जावं. आणि ती आता असेल कदाचित 70च्या 80च्या वयाच्या कडची. पण इट विल बी फन टू मीट हर. आणि कल्याणी मला तेव्हा ते 55 खंबे लाल दिवारे सिरियल यायचं, त्याच्यात अमन वर्मा अमन खूप वर्मा आवडायचा. मलाही फार मला आवडतो. आठवतो तो कोण आहे हा अमन पहिलाच क्रश म्हणजे तो होता असं मला आठवतं. नंतर तू काहीतरी ह्याच्यात अडकला होता अमन हो, वर्मा. काहीतरी केस. हा. 3री मध्येच मुलाचे पाय पाण्यात दिसले हो, होते. हो, म्हणजे 2री 3री मध्ये कसं कोणाला हो, क्रश म्हणजे- असू शकतो? असं व्हायचं मला अजूनही असं होतं. ओके. तर मग हे जे पहिलं क्रश, दुसरं क्रश, असे किती सारे क्रशेस करता करता, तर हे सांगा तुमचं लग्न कसं ठरलं? गंमत म्हणजे अशी झाली की म्हणजे माझा तेव्हा इतकी तयार नव्हते मी लग्नासाठी, तर फोटो पण असा थोडा रागात वगैरे काढून घेतला होता. म्हणजे ऑर्डनन्स फॅक्टरीचा इफेक्ट होता, बॉम्ब होता. हो, फोटो मी टेक ओव्हर करतो आता इथून. फोटो बघून मला असं वाटलं की ही मुलगी खूप रागात बघते आपल्याला. तर मी म्हटलं हिची इच्छा दिसत नाही, तर आपण लग्न नाही केलं पाहिजे हिच्याशी. तर आमचे आई आणि वडील म्हणाले की एकदा आम्ही भेटून येतो पहिले, आणि मग जर का आम्हाला ठीक वाटलं तर मग तू पण भेट. ओके. तर तिथून आल्यावर आमच्या वडिलांनी आम्हाला म्हटलं की लग्न करायचं तर याच मुलीशी तू केलं पाहिजे अशी आमची इच्छा आहे. ओके. तर दॅट वॉज वन मेमरी. आणि जेव्हा माझे आई वडील बघायला गेले, मी नव्हतो त्यावेळेस. ओके. तर 30 वर्षापूर्वीची गोष्ट, आजकाल तसं होत नाही, पण त्यावेळेस कदाचित कल्याणीने गाणं म्हटलं एक. तर कल्याणीने कुठलं गाणं म्हटलं ज्यांनी खूप आमचे आई वडील इम्प्रेस झाले. एक गाणं आहे मराठी, कोकिळा गा. ते गाणं म्हणून कल्याणीने होणाऱ्या सासू सासऱ्यांचं मन जादू जिंकलं. केली. त्या गाण्याचा इतिहास असा आहे की ते आमचं खानदानी गाणं. कसं खानदानी गाणं? तर कल्याणीची आई आणि कल्याणीचे बाबा म्हणजे आमचे सासू सासरे, आमचे सासरे बुवा जेव्हा आमच्या सासूबाईंना बघायला गेले होते, त्यावेळेस सुद्धा सासूबाईंनी कोकिळा गा हेच गाणं म्हटलं. वा. आणि मग कल्याणीने म्हटलं, आय एम व्हेरी शुअर की आमची मुलगी इरा हे गाणं नाही म्हणणार, पण आम्हाला आवडेल जर का इराचा तिने होणारा म्हटलं. नवरा म्हणू शकेल का? अजून काही तुला आठवतं? हे तर म्हणजे कल्याणीनी काय म्हणतात त्याला, गाण्याचा मोह काय म्हणतात ना, मोह जाळ टाकलं होतं. पण तू तर तिथे नव्हता. पुढे मला असं वाटतं मग तुम्ही आम्ही भेट कधी भेटले, आम्ही भेटायला पण मग गेलो. कल्याणी तू कसं काय ठरवलं की हा मुलगा बरोबर आहे म्हणून? म्हणजे खूप जास्त तर काही माहिती नव्हतं, पण मी अशी खाली मान घालून बिचारी साळसूतपणे बसली होती, तर विक्रमचे पाय मला दिसले. छान गोरे आणि छान, म्हटलं वा किती छान सुंदर पाय आहे, आणि ह्याच्याशी लग्न केलं तर आपल्या मुला मुलींचे पाय सुंदर होतील. वाह, आपके पैर बहुत खूबसूरत बाळाचे पाय पाळण्यात दिसले तर म्हटलं ना, ते तसंच झालं. विक्रमचं कॅरेक्टर त्याच्या पायावरून ओळखलं मी, म्हणजे आणि वा. मी हो म्हटलं. म्हणजे हिच्यात राजकुमार आला. आणि राजकुमारचा तिने- एक डायलॉग आहे की आपके पैर बहुत हसीन है, हा, जमीन प्रेमात राखवतं. म्हणजे मला असं वाटतं पाय बघून लग्न ठरवणारी ही पहिली आणि शेवटचीच व्यक्तिमत्व असेल. मला पण असं वाटतं. पण म्हणजे पण overall निर्णय लोकांचं चुकला पण- तर नाही ना, म्हणजे एक्झॅक्टली तेच म्हटलं. म्हणजे लोकांनी पाय बघून लग्न करण्यात हरकत नाहीये. हरकत नाहीये. आता आपण हा पण एक नवीन ठेवू की टिक बॉक्स मध्ये पाय पण बघून घेत जा म्हणून. बिलकुल. अच्छा, कल्याणी हे तर पाय तर तू बघितले, हम्म.
तर तू जरा हे पण सांग की हे डेट ऑफ असेंब्ली हे काय आहे तुझं, म्हणजे का तुला डेट ऑफ असेंब्ली बरोबर होईल? ते सुभाषचंद्र आणि विवेकानंद आणि ते आपले शिवछत्रपती, काय आहे तुझं या सगळ्यांसोबत काय नातं आहे? शिवछत्रपतींचं तुम्हाला आठवत नाही हे तर पण तुम्हीच उत्तर सांगितलं पाहिजे. तर काय म्हणजे आहे? कान तर मला आधीपासून माहिती होतं की हुशार लोकांचे कान असे असतात म्हणून, आणि माझेही कान असे आहेत म्हणजे गणपती सारखे. पण कोणा म्हणजे हे तर हुशार माणसांचे पण कोणाचे तरी कान घेतले ना तू? सुभाषचंद्रांचे कान असे होते ना, म्हणून तर ते इतके महान नेते बनले. मला असं वाटतं सुभाषचंद्र बोस ते शोधतच असतील त्यांचे कान कुठे गेले माझे सुभाषचंद्र कान. बोसचे कान बघितलेली व्यक्ती कल्याणी पहिली असावी असं हो. मला वाटतं आजच्या काळात. आणि विवेकानंदांचे हात म्हणजे असं म्हणतात की त्यांचे गुडघ्यापर्यंत हात आज होते. अनुभव माझ्या अनुभव. तर मी बरेचदा प्रयत्न करते गुडघ्यापर्यंत पोहोचवायचा आणि स्वतःला बसून पोचत असतील नक्की तुझे. ते तर मी बरेचदा पोहोचवते, गुडघ्याच्या खाली पण पोहोचवते. तर म्हणजे असं- माझ्या गुडघ्याचे तर म्हणजे तुझं थोडक्यात विवेकानंदांचे हात आणि सुभाषचंद्रांचे कान, मान कुणाची, तर मला वाटतं म्हणून हिच्याकरता ते डेट ऑफ असेंब्ली हे जास्त अप्रोप्रिएट आहे, डेट ऑफ बर्थ नाहीच आहे तुझं. हा. मला पण फार आनंद होतो की एका व्यक्तीशी लग्न करून एवढ्या मोठ्या महापुरुषांचा सहवास मला लाभतो. हम्म. वा. तर कल्याणी असं आहे की मला माहिती आहे की तू इंजिनियर आहे, तुम्ही दोघं इंजिनियर आहे. तर तुला त्याने खूप छान छान ठिकाणी तू नोकरी केलेली आहे, पण मग तू एकदम ऑल ऑफ अ सडन नोकरी सोडायचा का डिसिजन घेतलं? कारण की तुला पगार छान होता, तुला एक्सपिरियन्स इतका छान होता, कॉन्फिडन्स खूप छान होता तुला, आणि तू पण नोकरी स्वतः सोडायचा म्हणजे आहेच अजून. कॉन्फिडन्स अजूनही आहे. एनिवे, तर तू नोकरी सोडायचा का डिसिजन घेतला? म्हणजे कारण की एकदम इझिली आपण असं नाही सोडू शकत. म्हणजे असं नाही आहे की मला, म्हणजे मी प्रोग्रामिंग करायचं तर मला खूप थ्रिल वाटायचं त्याच्यात, काही सक्सेसफुल झाला प्रोग्राम तर खूप अभिमान वाटायचा म्हणजे मला. पण आधी जेव्हा छोट्याशा एका कंपनीत काम करत होते तिथून आम्हाला असे समोरचे रेसिडेन्शियल सोसायटी दिसायची, मग त्या खिडकीतून मला आई मुलं वगैरे दिसायचे. तर मला असं वाटायचं यार किती छान आयुष्य आहे. मग लोकलमधून यायचे तर अशा झोपडपट्ट्या दिसायच्या, सारवलेली घरं दिसायची, मग चुलीवर लोक स्वयंपाक करतायत, सगळे आजूबाजूला बसून जेवतायत, तर मला असं खूप छान वाटायचं. आणि मग म्हटलं आता नोकरी करून पाहिली, आता घरी पण राहून बघूया. म्हणून मग म्हटलं बघू, जर का आवडलं तर मग आपण डिसाईड करू शकतो नोकरी करायची की घरी राहायचं. तर घरी राहणं मला जास्त चांगलं जास्त वाटलं, आवडलं. इराबरोबर आईबरोबर वेळ घालवणं जास्त चांगलं वाटलं म्हणून. आणि आणि तसं सेकंड सोर्स ऑफ इन्कमची तशी गरज नव्हती. आता इतक्या वर्षानंतर मी तिच्या मागे लागलोय की मी जॉब सोडतो आणि तू जॉब पकड. पण नाव शी हॅज टेस्टेड ब्लड आणि ती म्हणते की तुला सोडायचं असेल तर सोड, मी तर काही पकडत नाही. शी इज हॅव्हिंग फन. बरं. या जॉब करत असताना ठीक आहे, जॉबमधनं घराची ओढ जास्त होती, पण जॉबमध्ये काही इंटरेस्टिंग स्टोरी झाल्या असतील, स्पेशली विक्रम तुझ्या याच्यात बरेच वेगवेगळ्या फील्डमध्ये बरंच काही घडलं होतं. तर कुठली एखाद दोन इंटरेस्टिंग स्टोरी सांग. माझ्या फील्डमध्ये असं आहे की बरंच काही घडत असतं, दर महिन्यात घडत असतं. दर महिन्याचे आम्ही काय महिन्याचे 20 दिवस आम्ही थोडं रिलॅक्स घेतो. शेवटच्या 10 दिवसात आम्हाला खूप टेन्शन आहे आमच्या फील्डमधल्या लोकांना. सेल्स, बिझनेस डेव्हलपमेंट, मार्केटिंग वगैरे जे पण आहे. तर मी बरेचदा सांगतो की सेल्सवाले आपलं सेल्सचं टार्गेट न होण्यासाठी काय काय कारणं सांगतात, याच्यावर मी लवकरच एक पुस्तक लिहू शकतो. 101 रिझन्स फॉर नॉट अचिव्हिंग सेल्स टार्गेट्स. त्यापैकी अतिशय युनिक आणि भन्नाट असं कारण, 1-2 कारणं, त्यापैकी एक टॉपवर जर का मी असं म्हणून तर महिना झाला, दुसऱ्या महिन्यात पहिल्या दिवशी मी एकाला विचारलं का रे बाबा काय झालं, का टार्गेट नाही झालं? बस पेमेंट आने वाला था. मैं मतलब फिर क्यों नहीं हुआ, बिलिंग क्यों नहीं हुआ? तो तो म्हणाला की नहीं वो चेक लेके आ रहा था लेकिन डिस्ट्रीब्यूटर की मदर इन लॉ को एक कुत्ते ने काट डाला. अच्छा. तो डिस्ट्रीब्यूटर चेक लेके नहीं आ पाया तो हम लोग बिलिंग नहीं कर पाए. मी त्याला त्याच वेळेस म्हणलं की बेटा एक दिन मैं एक किताब लिखूंगा, उसमें तेरा ये रीजन टॉप पे रखूंगा. तर पुस्तक तर अजून लिहिलं नाही, पॉडकास्ट मध्ये मी एक हे टॉप मध्ये सांगितलं. अजून मला असं आठवत आहे विक्रम की एकदा काहीतरी हे वन डे इंटरनॅशनल मध्ये त्या ऑर्गनायझर्सनी का कॉल केला? हो, दॅट्स इंटरेस्टिंग. तुम्हाला सगळं माहिती आहे माझ्याबद्दल. आधार कार्ड तुमच्या आपण खात्री करून घ्यायची. तुमच्या रिसर्च टीमनी चांगली रिसर्च केली. ओके, असो. तर एकदा माय 5 मिनिट्स ऑफ फेम मोमेंट होता की जेव्हा मला इंडिया आणि वेस्ट इंडिजची टुर्नामेंट होती वन डे,
त्याची फायनल मॅच काहीतरी होती केरळमध्ये, ट्रिवांड्रममध्ये, आणि मला तिथे मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड द्यायला द्यायचं होतं. आता मॅच सुरू झाली सकाळी 9:30 वाजता होणार होती. ती जनरली 5 वाजेपर्यंत चालते. माझं काम होतं संध्याकाळी 5 वाजता जायचं, स्टेडियममध्ये जायचं मध्ये मॅच संपल्यावर, आणि एक चेक द्यायचा किंवा अवॉर्ड द्यायचं काहीतरी. तर मी आपला टवाळक्या करत होतो सुरुवातीला. ओके, मी सकाळी 10:30 वाजता निघालो आणि तिथे एक पद्मनाभ टेम्पल आहे ट्रिवांड्रम. तिथे मी लुंगी घालून फिरत होतो. 10:30 झाले, 11 झाले, 11:30 झाले. म्हटलं भरपूर वेळ आहे, 3 वाजता निघू, 4 वाजता पोहोचू स्टेडियमवर, कपडे वगैरे बदलून. पण जसे 12:30 झाले, मला असे फ्रँटिक कॉल्स येऊ लागले ऑर्गनायझर्स किंवा जे पण जे होते मुलं, की सर जल्दी आओ, अपने को तुरंत जाना है. म्हटलं अरे बाबा, मॅच संध्याकाळी 5 वाजता संपणार, त्याच्यानंतर अवॉर्ड सेरेमनी. ते म्हणजे वेस्ट इंडीज तो ऑल आउट हो गई 80 रन पे, और ये तो जिस तरीके से मार रहे रोहित शर्मा और विराट कोहली, ये तो 5-10 ओव्हर में खतम कर देंगे. तर आता माझी पंचायत अशी की मी होतो मुंडूमध्ये, आणि मला तिथे कोट बीट घालून, आणि मला आठवतं तो ब्लेझर पण मी तुमचाच उधार घेतला. ओके, तर मी मुंडू घालून गाडीत बसलो. गाडीतच चालत्या गाडीमध्ये मी मुंडू काढून पॅन्ट घातली, म्हणजे गोविंदाचा एक पिक्चर होता, त्या पिक्चर सारखं काही कार्यक्रम झाला, आणि शर्ट वगैरे घातला, जॅकेट घातला, आणि अगदी वेळेवर जसं अनाउन्समेंट होणार होती तसं मी घाम पुसत तिथे पोहोचलो. आणि मग रोहित शर्मा, विराट कोहली आणि तत्सम खेळाडूंना तो अवॉर्ड. आणि ही तर तिथली गोष्ट. आणि आमची इथे गुरगावला इतकी घालमेल रसिका बिचारी ड्राईव्ह करत करत, इव्हन दो आपण सेम सोसायटीत राहत होतो, बिचारी तिकडनं तिच्या घरून आपल्या घरी आली की चला आता विक्रम येणार आहे टीव्हीवर. आणि आणि आम्ही मी सगळे, मी, मुंडूमध्ये. आई आणि रसिका इतके छान बसलेलो होतो की चला आता विक्रम दिसेल. मुंडू मध्ये आणि वरतून कोट असा विक्रमने तो- अवॉर्ड दिला असता की विराट कोहली कधी विसरला नसता. केरळमध्ये हा, म्हणजे मुंडू घालून मी जर का ते अवॉर्ड दिलं असतं तर बहुतेक त्यांनी मला अलाव नसतं, केलं पण केलं पण असतं. असतं. केरळ. केलं पण असतं. पण वरती कोट आणि खाली मुंडू हो. असता तर नक्की विराट कोहली ते आयुष्यभर फार एक लक्षात ठेवलं अद्भुत असतं दृश्य त्यांनी. झालं असतं. विराट कोहलीने अनुष्काला सांगितलं असतं त्याच्या. म्हणजे प्रत्येक आनंदाच्या आणि दुःखाच्या क्षणी पण तुम्ही लोक आमच्या बरोबर होतात, हेच मला सांगायचं त्याच्यात. म्हणजे सुखाच्या वेळेला द प्लेजर इज ऑल आवर्स. ओके. मला असं वाटतं तुम्ही दोघं एक गाईड करू शकता लोकांना की करिअर पाथ, करिअर करता जे कुठलं करिअर घेतलंय त्याच्यात पुढे सक्सेसफुल होण्याकरता तुमच्या एक्सपिरियन्सनुसार काय करायला पाहिजे. वाव, दॅट्स इंटरेस्टिंग. मला असं वाटतं की जे पण काम असेल, कुठलंच काम वाईट नसतं. किती खालच्या लेवलचं सुरुवातीला सगळेच आपण करतो. बिलकुल. अगदी मन लावून घासून काम केलं पाहिजे. कारण मन लावून तुम्ही अगदी डीप डाईव्ह करून काम केलं तर तुम्हाला त्या कामाचे बारकावे कळतात, इन्साइट्स कळतात, आणि मग तुम्ही जेव्हा वरच्या लेवलवर जाता तेव्हा तुम्हाला कोणी असं गोल गोल उत्तरं देऊन घुमवू नाही शकत. तेव्हा मला असं वाटतं की गेट इन्व्हॉल्व, डटी युअर हँड्स, नट्स अँड बोल्ट्स आर ऑलवेज गुड. स्ट्रॅटेजी वगैरे सोडून द्या बाकीच्यांना, तुम्ही आपले हात थोडे काळे करा कामामध्ये आणि शिका. म्हणजे नंतर कधी आयुष्यात तुम्हाला कोणी दुसरं बनवू नाही शकत. मला असं वाटतं की वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करून प्रायोरिटी बघितली पाहिजे. जसं की नोकरी पण करून बघितली, घरी पण राहून बघितलं, मला माझी प्रायोरिटी कळली, आणि मला असं वाटतं की मी योग्य वेळी नोकरी सोडली आणि मला जे आवडत होतं ते मी केलं. तर प्रायोरिटीज चेक करायला, कारण आपल्याला सुरुवातीपासून प्रायोरिटीज आपल्याला माहिती नसतात, तर वेगवेगळ्या गोष्टी करून बघितल्या पाहिजे की आपल्याला काय चांगलं वाटतंय, आणि मग त्याच्यात कंटिन्यू केलं आणि पाहिजे. करिअरमध्ये नवे नवे प्रयोग केले पाहिजे. एकच गोष्ट तुम्ही 25 वर्ष केली तर यू विल बिकम स्टेल. तर तुम्ही वेगवेगळे प्रयोग करत राहा, वेगळ्या वेगळ्या फील्ड्समध्ये ट्राय करा. आय एम प्रिटी शुअर सक्सेस विल फॉलो यू. आणि तुम्ही JBL वरनं गोष्ट काढलीच आहे तर मी सांगतो की तुमच्या पॉडकास्टमध्ये जे पण फॉलोअर्स आहेत तुमचे, बिलकुल त्यांना JBL कडनं आपण एक स्पेशल वाउचर देऊ, डिस्काउंट वाउचर. बिलकुल. ओके, तर सबस्क्रायबर्सला देऊ म्हणजे थोडे सबस्क्रायबर्स वाढतील. सबस्क्रायबर्स आणि व्ह्युअर्स आणि फॉलोअर्स. सो म्हणजे इथे कळतच आहे की विक्रम कसा त्याचा जॉबला घेऊन किती मी ऑब्सेस तयारीत आहे, असतो. आणि म्हणजे तो वर्कहॉलिक पण आहे. ॲट द सेम टाइम विक्रम आणि कल्याणी दोघंही, तुम्ही दोघंही तसे की तुम्हाला सोशल ह्याच्यात पण खूप इंटरेस्ट आहे. ह्या ना त्याने तुम्ही सोशली काही काही करत राहता. तर
आणि ॲट द सेम टाइम मला हेही माहिती आहे की विक्रम ऑफिसमध्ये बिझी असतो आणि कल्याणी तुमच्या घरामध्ये ऑलमोस्ट धर्मशाळासारखं तुमचं घर असतं, येणार जाणार भरपूर. तू सगळ्यांचं इतकं प्रेमाने करते. विक्रम सुद्धा वेळात वेळ काढून हो, सगळं हो. करत असतो. तर हे सगळं मॅनेज करत असताना तुम्ही सोशल वर्क जे तुमचं आहे ते कसं तुम्ही मॅनेज करता, हे आम्हाला जाणायला आवडेल. म्हणजे खूप जास्त असं अजून अंगावर घेतलं नाही आहे, पण जेवढं करू शकतो तेवढं करतो. ऑनलाईन जर का काही मुलांना शिकवायचं असेल त्यांना शिकवतो. ज्या मुलांना पैशांची गरज असेल शिक्षणासाठी त्यांना प्रोव्हाइड करतो. आणि काही हॉस्टेल्स आहेत लहान मुलांचे, तिकडे जाऊन काही इंग्लिश किंवा मॅथ्स किंवा सायन्स जे पण शिकवायची गरज असेल ते शिकवतो. तर अजून खूप फुल फ्लेजेड असं घेतलं नाही अंगावर. बहुतेक थोडं जास्त फ्री झाल्यावर अजून काही करू शकतो आय त्याक्षणी. थिंक कल्याणी इज अंडर प्लेइंग. मला कल्याणीबद्दल एक सांगायचं आहे की आपण जेव्हा रुटीन कामं करत असतो तेव्हा कल्याणी जैसलमेर जवळ जवळपास 25-1 किलोमीटर दूर एक छोटंसं गाव आहे, जिथे पाकिस्तानहून जे निर्वासित हिंदू परिवार असतात, जे तिथल्या पर्सिक्युशननी पळून भारतात येतात आणि मग CA किंवा सिटिझनशिपसाठी अप्लाय करतात. त्या मुलांना गुरगावमध्ये बसून कल्याणी शिकवते आणि बहुतेक आठवड्यात 2 ते 3 दिवस ती त्यांचे क्लासेस घेते. आणि आज ते मुलं म्हणजे वन इज बेसिक इंग्लिश, बेसिक गणित किंवा गीताचा 12वा अध्याय त्या मुलांना, ते मुलं खूप सॉफिस्टिकेटेड नाही आहेत, गरीब परिवारातले आहेत, पण त्यांना गीतेचा 12वा अध्याय कल्याणीनी प्रयत्न करून पाठ करून दिला. म्हणजे त्यात माझं श्रेय काहीच नाही आहे. नाही. त्या मुलांनी तेवढ्या हा, ऑफकोर्स इमान- मुलांचा हा. पण इन्व्हॉल्वमेंट इंटरेस्ट, हम्म. पण दीज आर सम ऑफ द स्मॉल एक्झाम्पल्स विच शी इज डुईंग फॅब्युलस. पण सोबत विक्रम, जॉब करत असताना तोही खूप इन्व्हॉल्व असतो. म्हणजे फॉर शुअर घरी जरी हो. कल्याणी असली तरी भरपूर काम असतात, पण हम्म. जॉबमध्येही असतात. तर जॉब करत असताना पैशांनी आपण मदत करू शकतो की बिना पैशांनी पण आपण मदत करू शकतो? मला असं वाटतं पैशाने तर मदत आपण करतो, सगळेच करतात. काही लोक बोलतात, काही लोक बोलत नाही. पण जास्त महत्वाचं असेल जर का आपण वेळेने मदत करू शकलो तर. आज आपण सगळे कोणी, तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट आहात, आम्ही बिझनेस मॅनेजमेंट किंवा मार्केटिंग किंवा सेल्सवाले आहोत, अजून कोणी डॉक्टर्स, कोणी लॉयर्स आहेत. आपल्या अनुभवाचा बऱ्याच यंग मुला मुलींना फायदा किंवा बेनिफिट होऊ शकतो. आणि त्याच्यासाठी नागपूरच्या लोकांनी गुरगाव किंवा जैसलमेरला जायची गरज नाही. आमच्या ओळखीचे काही हॉस्टेल्स आहेत. पानिपत सारख्या दूर हरियाणातल्या गावात एक 37 मुलींचं एक हॉस्टेल आहे. तिथल्या मुली म्हणजे कदाचित 5वी ते 12वीच्या मुली आहेत. त्या मुलींना आम्ही भेटत असतो रेग्युलरली. त्या मुलींशी भेटल्यावर कळतं की त्या गरीब आहेत, त्यांचा फॅमिली बॅकग्राऊंड स्ट्रॉंग नाही आहे, पण त्यांना शिकायची आणि आयुष्यात काहीतरी चांगलं करायची खूप इच्छा आहे. आम्ही त्यांना भेटलो तर त्या म्हणाल्या की आम्हाला एक म्हणाली तुमच्याशी रिलेटेड की मला CA बनायचं. ओके, मी तिला विचारलं तुला माहिती आहे का की CA कसं बनतात? तिला माहिती नव्हतं. एक मुलगी म्हणाली की मला किरण बेदी बनायचं. अच्छा. त्यांना काय बनायचं माहिती आहे, पण त्यांना मार्गदर्शन करायला लोक कमी आहेत. तर मी तुमच्या प्लॅटफॉर्मच्या थ्रू जे पण तुमचे मित्रमंडळ बघतात त्यांना इन्व्हाइट करतो की तुम्ही तुमच्या महिन्यातला आम्हाला 1 तास जरी दिला, वी विल टेक द इनिशिएटिव्ह. पानिपतच्या हॉस्टेलमधल्या त्या मुलींचा आणि तुमच्या मित्रमंडळांचा 1 तास आम्ही तुम्हाला कनेक्ट करून देऊ थ्रू इंटरनेट. तुम्हाला तिथपर्यंत यायची पण गरज नाही. 1 तास आम्हाला द्या, तुमच्या आयुष्यातला तुमच्या लाईफ स्टोरीबद्दल सांगा. आय एम प्रिटी शुअर दॅट folks like Rasika or you can motivate or inspire so many kids. 1 रुपया सुद्धा खर्च करायची गरज नाही. तुमच्या घरी वायफाय आहे, आम्ही तिथे आहोत. 1 तास द्या, आमच्या मुलांना इन्स्पायर करा. असे बरेचसे काही आपण उपक्रम करू शकतो. म्हणजे थोडक्यात मनी हा सगळ्यात इझिएस्ट वे टू सपोर्ट आहे. Exactly. वादच टेक्नॉलॉजी आणि बऱ्याचशा गोष्टींमुळे अपार्ट फ्रॉम मनी आपण बऱ्याच लोकांकरता करू शकतो. जस्ट एक एक्झाम्पल म्हणून सांगते, फक्त पैसे देऊन काम होऊन जाईल असं का नाही होऊ शकत.
माझ्याकडे गुरगावला जी भांडी झाडूपोछा करणारी मुलगी आहे सुमन, तिला 2 मुलं आहेत. प्रायव्हेट शाळेत शिकायला जातात. तर चांगले मार्क येतात फर्स्ट डिव्हिजन म्हणजे 20 पैकी 18 मार्क 19 मार्क त्या मुलीला, दोघांनाही, मुलीला मुलाला दोघांनाही मिळतात. तर ती एक दिवस माझ्याजवळ आली आणि म्हणे की दीदी इसको मार्क्स तो अच्छे मिलते हैं लेकिन पढ़ना इतना नहीं जानती हूँ, मुझे ऐसा लगता है इसको कुछ नहीं आता. तर म्हणून जस्ट एक तिची रॅन्डमली टेस्ट घेतली. सिम्पल सिम्पल सेंटेन्सेस इंग्लिशचे. तिला म्हटलं की तू हे वाचून दाखव मला. तर तिला ते, तिसरीतली मुलगी पण तिला ते वाक्य वाचता नाही आले. ओके. तर मी तिला विचारलं की मग हिला पूर्णपैकी पूर्ण मार्क कसे मिळतात. तर ती म्हणे ती फक्त पाठ करून घेते, मग तिला समजत काहीच नाही. ओके. तर म्हणजे नुसतं पैसे देऊन हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही, जोपर्यंत आपण स्वतःचा वेळ, स्वतःचा इंडिव्हिज्युअल टाइम आपण देणार नाही त्या लोकांना. खूपच आणि परत छान. मी सांगतो की फक्त 1 तास महिन्यात आपण भरपूर वेळ वाया घालवतो पिक्चर बिलकुल. बघण्यात, OTT, वेब सिरीज मध्ये. त्याच्यात तो बघा तुम्ही, पण 1 तास आम्हाला द्या. विल बिलकुल. क्रिएट अ प्लॅटफॉर्म और प्रोव्हाइड द प्लॅटफॉर्म टू यू. असं की आम्हाला माहिती आहे की विक्रम, कल्याणी पण वाचते, पण विक्रमला खूप जास्त वाचनाची आवड आहे. विक्रम जास्त तर असं कोणतं पुस्तक तुझं फेवरेट आहे आणि ते का, आणि म्हणजे त्याच्या मागची स्टोरी सांग का आणि त्या पुस्तकात? विक्रम, त्याच्यात कठीण आहे असं उत्तर. या विषयावर यायच्या आधी हं. आमच्या मागच्या एका पॉडकास्टमध्ये ज्या व्यक्तीचा आम्ही इंटरव्ह्यू घेतला, त्या व्यक्तीने हळूहळू करून 3,500 पुस्तकांची स्वतःची लायब्ररी क्रिएट केली. वाह. तर असेही लोक आहेत की जे इतके वा. पुस्तकं वाचतात, जे ऐकून फार चांगलं वाटतं. कठीण उत्तर आहे हे. म्हणजे तुझा फेवरेट पिक्चर कुठला? थांब, तू सांगायच्या आधी मी सांगून तू देते. सांग. विक्रम तर खूप इंटेलेक्च्युअल पुस्तकं वाचतो, पण मी नाही. इतके इंटेलेक्च्युअल नाही, पुस्तकं नाही, मी नाही वाचू मी शकत. नाही मी इंटेलेक्च्युअल असे वाचत. थ्रिलर, हॉरर असे वगैरे पुस्तकं वाचते. अच्छा. त्याच्यामुळे त्याचा इम्पॅक्ट माझ्यावर खूप आहे. मला म्हणजे विक्रमला horror मला film दुसरा मला पर्याय भीती वाटू लागते कधी कधी. तर आता तू सांग. नाही, मी पुस्तकं वाचतो हे खरं आहे, कारण की मला आवड आहे. प्रत्येकाची आवड वेगळी असू शकते. पण मला असं वाटतं की पुस्तक वाचल्याने आजच्या काळात आपला, बिकॉज ऑफ ऑल दीज मोबाईल फोन्स अँड ऑल, वाचन कमी झालं लोकांचं. त्याच्यामुळे आणि मोबाईल, रील्स, इंस्टाग्राम वगैरेमुळे पेशन्स पण कमी झाला आहे. एकेकाळी आपण टेस्ट मॅच बघायचो. आजकाल 1 डे सुद्धा जड जातं. ओके, 2020 सुद्धा जड जाते. तेवढा पेशन्स नाही आहे. पण आयुष्यात तुम्हाला इव्हन कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये किंवा पर्सनल लाईफमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर पेशन्स आणि चिकाटी आणि धीर धरून काम करणं खूप जरुरी आहे. मला वाटतं पुस्तक वाचून एक स्किल तुम्हाला हे मिळते की एखादं पुस्तक 300 पानांचं तर ते कदाचित 1-2 आठवड्यात तुम्ही वाचू शकता. पेशन्स माणूस शिकतो. ओके, जे तुम्हाला पुढे आयुष्यात सक्सेसफुल व्हायला कामी येऊ शकतं. एक पुस्तक सांगायचं म्हटलं तर माझा ऑल टाईम फेवरेट इज सायकोलॉजी ऑफ मनी. एक खूप चांगलं पुस्तक मला वाटतं. मी बऱ्याच इतिहासावर बरेच पुस्तक वाचतो. सगळ्यांना ते आवडणार नाही, पण आपापली आवड असते. सायकोलॉजी ऑफ मनी एक असं पुस्तक आहे जे सगळ्यांनी वाचलं पाहिजे असं मला वाटतं. ओके, ओके. आणि बाय द वे 12 वाजले आहेत, वा. त्याच्यामुळे 25वा म्हणजे हॅपी Happy अॅनिव्हर्सरी. तर anniversary. त्याच्याबद्दल आय वुड वॉन्ट गायत्री आणि Yes. अमित, तुम्ही पण आमच्या या इथेच येऊ शकता आणि फोटो तर आणि कारण की हा आपला कार्यक्रम खूप कॅज्युअल कॅज्युअल आहे, आहे. तुम्ही शॉर्ट्स मध्ये तुम्ही पण शॉर्ट्स मध्ये येऊ शकता.